Okay, welcome. Next video on this logic. Examples on negation, logical equivalence of quantifiers. Not simple examples, but for quantifiers, let us see examples. We know that negation, there exists x for all x. These symbols, we should know about that. What is the meaning of this? There exists as x, means at least one x, we can say that. For all x, means for every x, this meaning. There exists x of x, or for all x px. What are the meanings? P of x is the one statement. There exists x such that P of x. For all x such that P of x. We can write the negation as well as the logical equivalences of these quantifiers, or logical equivalence of the conditional statements. Let us see example. Here is one example, write negation for the following statement. Here is a negation. We want to find negation. म्हणजे negation आपल्याला इथं काढायचं. Every student has passed at least one exam. The statement is clear. Every student has passed at least one exam. प्रत्येक विद्यार्थी हा एक तरी एक्झाम पास होतो. Let us consider passed xy. Student x has passed exam y. Name student x, exam y. म्हणजे name of exam is y and name of student is x. Student x has passed exam y. This is the statement passed exam. Above statement says that this statement can be written as for every student x there exists at least one exam y that x has passed. That x has passed. Symbolic form is what? For all x there exists y passed xy. म्हणजे प्रत्येक for all x there exists y. प्रत्येक स्टुडंट हा कमीत कमी एक एक्झाम पास होतो, असा याचा मिनिंग होतो. म्हणजे जे सिम्बॉलिक फॉर्म आहे ते या वर्डवरून काढलेलं आहे. वर्ड स्टेटमेंट आहे, याच्यावरून हे केलेलं आहे. आता रूल आपला अप्लाय करायचा कुठला, त्याचं नेगेशन कसं काढायचं. त्याचं नेगेशन काढले पाहिजे. नेगेशन ऑफ फॉर ऑल एक्स देर एक्झिस्ट वाय पास एक्स वाय हे ॲज इट इज. याचं नेगेशन कसं, फक्त उलट होईल. देर एक्झिस्ट एक्स फॉर ऑल वाय नेगेशन ऑफ पास एक्स वाय. म्हणजे हे कन्क्लुजन, हे नेगेशन आहे. हे नेगेशन आपल्याला शब्दामध्ये कसं व्यक्त करता येईल, हाऊ वी कॅन राईट इन वर्ड. मिनिंग आपण बघा. नेगेशन पास एक्स वायचा अर्थ सिंपल आहे. स्टुडंट एक्स हॅज नॉट पास्ड एक्झाम. बट नेगेशन देर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन स्टुडंट एक्स. देर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन स्टुडंट एक्स सच दॅट फॉर एव्हरी एक्झाम वाय एक्स हॅज नॉट पास्ड वाय. म्हणजे कमीत कमी एक तरी विद्यार्थी असा आहे की त्याला वाय परीक्षा पास झालेली नाही. म्हणजेच याचं नेगेशन झालं. इथं काय म्हणले, प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी एक एक्झाम पास झाले. पण इथं काय म्हणले, इथं विद्यार्थी असा एखादा असणार आहे की त्यानं काय केलेलं नाही, एक्झाम पास केलेली नाही. म्हणजे थोडक्यात स्टेटमेंटचं निगेटिव्ह ऑफ दिस स्टेटमेंट कॅन बी रिटर्न इन दिस वे ऑल्सो. ओके. सेकंड एक्झाम, नेक्स्ट एक्झाम्पल, राईट लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता इथं लॉजिकल इक्विव्हॅलन्स सांगायचं आहे. म्हणजे दिलेलं जे स्टेटमेंट आहे तोच मिनिंग राहायला पाहिजे. त्याचा मिनिंग तोच राहायला पाहिजे. तार्किक विधान कसं लिहिता येईल. तर इथं बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह क्वांटिफायर्स प्रमाणे लिहायचं. देर एक्झिस्ट स्टुडंट हु इज हार्ड वर्किंग ऑर इंटेलिजंट. म्हणजे तिथं असा विद्यार्थी आहे की जो कष्टाळू आहे किंवा बुद्धिमान आहे. तिथं ऑर म्हणलंय बघा. शब्द लक्षात ठेवायचे. ऑर म्हणलंय का अँड म्हणलंय बघा. तर इथं आपण हार्ड वर्किंगला हे स्टेटमेंट देऊ. एच ऑफ एक्स म्हणजे काय, let us consider h of x. X is hardworking. I of x is intelligent. Then this statement can be symbolized in this way. There exists a student who is hardworking or intelligent. Who is hardworking or intelligent. And distribute the quantifier. म्हणजे हे स्टेटमेंट आपण लॉजिकली कसं लिहितो, तर हे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीनं. हे एक्झाम्पलचा आन्सर आहे. इक्विव्हॅलन्स आहे तो लॉजिकल इक्विव्हॅलन्स. याचा कसा लिहिलाय पहा. फक्त देर एक्झिस्ट याला एक दिले आणि आय एक्सला एक दिले बस. म्हणजे स्टेटमेंट कसं होईल, मिनिमम देर एक्झिस्ट एक्स एच एक्स म्हणजे काय,
देर इज अ स्टुडंट हु इज हार्ड वर्किंग. याचा अर्थ काय, देर इज अ स्टुडंट हु इज इंटेलिजंट. म्हणजे लॉजिकली आयदर देर एक्झिस्ट अ हार्ड वर्किंग स्टुडंट, आयदर देर इज अ हार्ड वर्किंग स्टुडंट और देर एक्झिस्ट अ इंटेलिजंट स्टुडंट. दिस इज द मिनिंग ऑफ दिस अँड दिस इज द आन्सर. हे आन्सरच आहे आणि हेही आन्सरच आहे. अशा प्रकारे लॉजिकली समतोल स्टेटमेंट, इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आपल्याला इथं सांगता येते. पुढचं एक्झाम्पल, हे थोडं स्टेटमेंट कसं आहे बघा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स सांगायचं आहे. देर एक्झिस्ट अ पर्सन हु इज आयदर टीचर ऑर स्टुडंट. तिथं असा एखादा व्यक्ती आहे की जे शिक्षक आहे किंवा विद्यार्थी आहे. आता याचंच लॉजिकली कसं म्हणलं बा, डायरेक्ट इथं तुम्हाला दाखवतो. दे आयदर देर इज अ टीचर ऑर देर इज अ स्टुडंट. एक तर तिथे विद्यार्थी असतील किंवा एक तर शिक्षक असतील. याचं इक्विव्हॅलन्स कसा लिहिलंय, टीचर म्हणलं की आम्ही टेक्स म्हणलं, टेक्स, एक्स इज टीचर, एस एक्स एक्स इज स्टुडंट. आता हे सिम्बॉलिकली कसं लिहिलंय, देर एक्झिस्ट, याचा मिनिंग इथं लिहिलाय देर एक्झिस्ट एक्स पर्सन हु इज आयदर टीचर और स्टुडंट. म्हणजे सिम्बॉलिकली पहिल्यांदा लिहिता आलं पाहिजे. मग डिस्ट्रीब्युशन कसं, याचाच मिनिंग काय लिहायचं बघा, फक्त दोन लिहिले, देर एक्झिस्ट एक्स टी एक्स जॉईन देर एक्झिस्ट एक्स एस एक्स. मग कसं लिहिलं, देर एक्झिस्ट एक्स टी एक्स, देर इज अ पर्सन हु इज टीचर, देर एक्झिस्ट अ पर्सन हु इज स्टुडंट, आणि याचा ऑर म्हणून आयदर देर इज अ टीचर ऑर देर इज अ स्टुडंट. याचं लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय झालं, ते लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट झालं. अशी उदाहरणं आहेत, सिंपल उदाहरणं आहेत. जरा बघा बरं, हे राईट परत एकदा लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं सांगायचं. इफ नंबर इज इवन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2. एखादा नंबर इवन असेल तर तो 2 न भाग जाणार, असं स्टेटमेंट आहे. जर एखादी संख्या सम असेल, इफ नंबर इज इवन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2. तर ई ऑफ एक्स एक स्टेटमेंट घेतलं, एक्स इज इवन, डी ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय 2. अशी दोन जे आहेत, नंबरला एक्स म्हणलं, मग सिम्बॉलिक कसं लिहिता येईल, फॉर ऑल एक्स, हे इफ देन स्टेटमेंट आहे. म्हणजे कसलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ देन स्टेटमेंट असेल तर काय म्हणतात त्याला, कंडिशनल. म्हणून इथं काय म्हणलं, इम्प्लिकेशन. सिम्बॉल काय आलं पाहिजे, इम्प्लिकेशन. म्हणजे फॉर ऑल एक्स एक्स इम्प्लाइज एक्स. तर हे जे एक्झाम्पल आहे हे सिम्बॉलिकली असं आहे, पण आम्हाला लॉजिकली इक्विव्हॅलन्स पाहिजे, म्हणजे असं पाहिजे. म्हणजे हे आन्सर आहे. काय आन्सर आहे बा, इंटरेस्टिंग आहे. इथं फॉर ऑल एक्स आहे, पण इथं त्याचं बदलून काय झालं बा, देअर एक्झिस्ट एक्स. कंडिशनल मध्ये असं होत असतं. फॉर ऑल एक्स तर इथं देअर एक्झिस्ट एक्स एक्स इम्प्लाइज देअर एक्झिस्ट एक्स डीएक्स. मग स्टेटमेंट कसं लिहायचं, कन्क्लुजन. तर इफ देअर एक्झिस्ट नंबर एक्स, इफ देअर एक्झिस्ट नंबर एक्स such that x is even, then काय देईन, there exists a number x such that x is divisible by. म्हणजे थोडक्यात जर तिथं असा एखादा नंबर असेल की तो नंबर इवन असेल, तर त्या ठिकाणी नंबर असा असेल की तो नंबर 2 ने भाग जाईल. थोडक्यात हे तर्कशास्त्र आहे. लॉजिकली वी राईट हिअर that statements. Next, one more statement is here. Write logical equivalence of following statement. काय बघा, कंडिशनल स्टेटमेंट आहे सुद्धा. इफ पर्सन इज ॲथलेट, ॲथलेट म्हणजे खेळाडू, स्पोर्ट्समॅन. तर जर व्यक्ती जर खेळाडू असेल देन दे आर फिजिकली ॲक्टिव्ह. तर ते काय असतात, शारीरिक तंदुरुस्त असतात, सक्षम असतात. मग आता इथं या स्टेटमेंटला मी काय म्हणलं, एक्स इज ॲथलेट, एक्स. हे सिम्बॉल जे असतात ते सिम्बॉल आपल्या सोयीने घेऊ शकता. ॲथलेटचं ए घेतलं मी, किंवा फिजिकल ॲक्टिव्हचं पी घेतलं, असं केलं. थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी ते केलेलं असतं, फॉर अंडरस्टँडिंग. मग सिम्बॉलिक फॉर्म काय झाला पाहिजे, फॉर ऑल एक्स
X implies X. Which read as for all X, if X is athlete, then X is physically active. हे झालं symbolic form of given statement. याचा इक्विव्हॅलन्स लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतो. हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय बघा, इथं जर फॉर ऑल एक्स असेल तर इकडे काय झाले बघा, देअर एक्झिस्ट एक्स. म्हणून इफ देअर एक्झिस्ट अ पर्सन एक्स सच दॅट एक्स इज athlete, then there exists a person x where x is physically active. अशा प्रकारे थोडं लॉजिकली स्टेटमेंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. लेट अस सी नेक्स्ट टाइम दॅट रूल्स ऑफ इन्फरन्सेस अँड फर्दर टॉपिक रिगार्डिंग दिस लॉजिक.